आज पुन्हा एकदा मी या शिक्षण संचालक कार्यालयासमोर आलेलो आहे। डीएड आणि डिटेल झालेले शिक्षक सगळे नैसर्गिक न्याय तत्वानुसार मागणी करत आहेत। यांची जी मागणी आहे की बाबा आम्हाला इंग्रजी माध्यमासो किंवा मराठी माध्यमासो जिल्हा परिषदेवर जाताना आम्हाला तिथे मेरिटनुसार भरती आमची व्हावी अशी त्यांची मागणी। मी परवा त्याच्यासाठी येऊन गेलो होतो। आता मी शिक्षण संचालकांना सुद्धा भेटलो, राजेश शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी भेटलो, चर्चा केली। त्यांनी अजूनपर्यंत शासनाकडे पत्रव्यवहार केला नव्हता, तो पत्रव्यवहार आज त्यांनी केला। त्याची कॉपी पण थोड्या वेळ मिळणार आहे। आधीचा पत्रव्यवहार काय झाला ते आता कळेल मला। इथं डीएड झालेले जी मुलं आहेत ज्यांच्यासाठी हा प्रश्न आहे त्यांच्यातल्या मुलांना मी काय विचारतो। कुठून आलाय तू? कोल्हापूरहून सर। काय तुझं नाव? विलास नाईक। आणि काय प्रश्न आहे तुझा? माझा प्रश्न असा आहे की गुणवत्तेला डावलून जर तुम्ही भरती करत असाल आणि महाराष्ट्रात राहून जर मराठी माध्यमाच्या मुलांवर अन्याय करत असाल तर मराठी मुलांनी महाराष्ट्र सोडून बिहारसारख्या राज्यांमध्ये नोकऱ्या शोधण्यासाठी फिरावेत आणि तसंच झालेलं आहे। 800 मुलांना बिहारमध्ये नोकरी मिळालेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये 8 मुलांना देखील नोकरी आजपर्यंत तुम्ही देऊ शकलेला नाहीत। ही लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाची। आणि या महाराष्ट्र शासनाला जर बघायचं असेल आदर्श भरती कशी केली जाते शिक्षक भरती, तर या लोकांनी एक ट्रिप काढावी, त्यांनी सहल काढावी बिहारमध्ये आणि ऐतिहासिक भरती आदर्श शिक्षक भरती कशी केली जाते याचं ज्वलंत उदाहरण या लोकांनी तिकडे जाऊन बघावं। खरं आहे या मुलाचं म्हणणं। याचं कारण असं, मी परवाच राज्याचा क्राईम रिपोर्ट आला होता। आपण पूर्वी म्हणायचो यूपी बिहारला तुम्ही काय महाराष्ट्राचा यूपी बिहार करायचा का, पण देशाचा क्राईम रिपोर्ट आला गुन्हे अन्वेषण विभागाचा, महाराष्ट्र यूपी बिहारपेक्षा गुन्हेगारीत नंबर 1 ला आहे। ही महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी बाणी आहे। तुझं नाव काय? तू कुठून आलाय आणि काय विषय तुझा? किती दिवसापासून इथे बसलाय? मी सोलापूरहून आलोय। माझं नाव प्रणव शेट्टी आहे। मी आमचं 8 तारखेपासून उपोषण सुरू आहे आयुक्त कार्यालयाबाहेर। आमची मागणी एकच आहे, तुम्ही इंग्रजी माध्यमाला प्राधान्य न देता शिक्षक भरतीची करताय ते गुणवत्तेच्या आधारावर करावी। कारण मुळात आतापर्यंत KVS असो, कोणतीही संस्था असो किंवा कुठलीही संघटना असो, जागतिक स्तरावर असो ना केंद्र स्तरावर, प्रत्येक भरती गुणवत्तेवर आधारित होते। आणि यात तुम्ही माध्यमाचा वाद विद्यार्थ्यांमध्ये भांडण न लावता मुळात ज्या पवित्र पोर्टलद्वारे भरती होते तेच खरं पवित्र राहिलंय का, हा माझा मुळात सरकारला प्रश्न आहे। आणि सरकारनं माध्यमाचा वाद न लावता गुणवत्तेवर आधारित भरती करावी, अतिशय रास्त मागणी यांची। आणि मला इथं वाईट याचं वाटतंय की इतकं संवेदनशील इथं ही सगळी माणसं आहेत का नाही महाराष्ट्रात। या इथे आज 9वा 10वा दिवस आहे। या बघा एक शिक्षक आहेत, त्या मुलीला घेऊन इथं आलेले आहेत। कुठून आला तुम्ही ताई? कोल्हापूरहून आलेलो आहे सर आम्ही। काय तुमचा विषय आणि काय तुमचा मुद्दा आहे? गेले 8 दिवस झाले आम्ही आंदोलन करत आहोत आम्हाला न्याय भेटण्यासाठी। तर आम्ही कोणत्याही माध्यमाला आमचा विरोध नाही आहे, इंग्रजी माध्यमाला प्राधान्य न देता तुम्ही फक्त आणि फक्त गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करावी हेच आमचं मागणी आहे। केंद्र शासनामार्फत जी भरती होते ते माध्यमाला प्राधान्य कधीच दिले नाहीये। तुम्ही कधी डीएड झालाय? मी 2010 साली डीएड झालेले। किती वर्ष झाली तुम्ही या नोकरीच्या? जवळजवळ 14 वर्ष झाली सर आम्ही वाट बघत आहोत। तुमच्या घरचे काय म्हणतात याच्यावर? तू मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेस हे सुद्धा चूक झालेली आहे असं बोलतात ते। बापरे, तुम्ही मुलीला घेऊन इथं आल्यात? मुलगी राहती सध्या ताप आलेला आहे सर, सलग 8 दिवस झाले आम्ही फिरत आहे। आता सध्या मुलीला घेऊन मी डॉक्टरकडे जाऊ की त्या आंदोलनाला बसू हेच मला प्रश्न पडलेला आहे। शिक्षण मंत्री जर खरंच जागे असतील आणि ग्रामविकास मंत्री खरंच जागे असतील मुख्यमंत्री, तर त्यांनी या मुलींची महिलांची दखल घ्यावी। काय तुमचा मुद्दा आहे? कुठून आला तुम्ही? सर मी मनसरहून आली आहे। ऍक्च्युली सर मिस्टरांची ट्रान्सप्लांट झाली आहे, किडनी ट्रान्सप्लांट। आम्ही इथे सगळे रिस्क वरती आली आहे, मी आज इथे रिस्क वरती आली आहे। किती दिवस झाले शासन फसवतं आणि इथे सगळे आलेले घरच्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम हेच आहेत सर। कुणाचे आई वडील आजारी आहेत, कुणाची मुलं आजारी, तरी त्यांना घेऊन यावं लागते। आज मी रिस्क वरती आली आहे, भीक मागायची वेळ आणली शासनाने आमच्यावरती। आधी आशेला लावलं 30,000 भरती करतो आम्ही, मेरिट काढतो सर आमचं, आम्ही आहे 16-17,000 नंबरवरती, आम्ही आहे रेसमध्ये। आधी सांगायचं सर, इंग्रजी GRS काढल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर आधी सांगितलं असतं आम्ही परीक्षाच दिली नसती। 4-5 हजार रुपये आम्ही पायाच घालवले नसते सर। एका फॉर्मसाठी 4-5 हजार क्लास लावले, तिथे अभ्यास वेगळा केला, रात्र दिवस अभ्यास केला सर। तुम्ही कोणत्या परीक्षा दिल्या सर? TET दिली, TETचे दोन्ही पेपर क्वालिफाय आहे, CTET दोन्ही पेपर क्वालिफाय आहे। आणि ज्या दिवशी सर टेटचा पेपर होता त्या दिवशी मिस्टरांची सर्जरी होती, मिस्टरांना ऍडमिट करून मी पेपरला गेले असेल। माझी मानसिकता काय असेल त्यावेळी सर? शासनाला थोडं तरी माणुसकी असेल तर त्यांनी या संदर्भातली दखल घ्यावी। तुम्ही कुठून आलात ताई? कुठून आलात तुम्ही? मी मनसरवरून आले। तुमचं कुठून आला तुम्ही? मी भंडारदऱ्यावरून। काय प्रश्न आहे तुमचा आणि काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे का जे 1 ते 5 ला शिक्षण देतात, 1 ते 5च्या मुलांना शिक्षण देतात ते मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे। मग आमची अशी कोणती मातृभाषा वेगळी आहे? जे आमची शेवटची एकच मागणी का फक्त 1 ते 5 ला? तुम्ही इतक्या लांबून आला, तुम्हाला घरचे काय म्हणते?
सर माझी इथं येण्याची सुद्धा परिस्थिती नाही, तरी पण आम्ही आलो आहोत. काय तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे आणि तुम्ही इथे किती दिवस राहिले? सर आम्ही 200 रुपये रोजानी काम करतो शेतामध्ये. डीएड असून डीएड तुम्ही शिक्षक होऊन किती वर्ष झाली? 2014 पासून. शासनाने या संवेदना जागे असतील, या मुलांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी माझी भूमिका आहे आणि आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या आंदोलकांना पाठिंबा देतोय. तुम्ही हे सगळे इथं थांबल्यात. इथं सुद्धा या ताई बघा एका मुलीला घेऊन आलेल्या आहेत, बसलेल्या आहेत. ताई तुम्ही कुठून आलात? मी साताऱ्यावरून आली आहे. काय विषय तुमचा? तुमचं काय म्हणणं आहे? किती दिवस झाले आंदोलन? फक्त जी शिक्षक भरती होतीये ती माध्यम मध्ये न आणता गुणवत्तेनुसार ही शिक्षक भरती व्हावी. आम्ही आधी परीक्षा घ्या म्हणून आंदोलन केली, परीक्षा झाली, आता पोर्टल चालू करा म्हणून आंदोलन केलं आणि आता पोर्टल चालू करून तुम्ही एका हाताने आम्हाला जागा देतात आणि दुसऱ्या हाताने जागा काढून घेताय. त्यासाठी आम्ही आंदोलनाला पुन्हा इथे ह्या सगळे प्रश्न आणि याच्यात काही मुलं अशी आहेत की यांची अजून 32-35 वय झाले, यांची काहींची मुलांची लग्न सुद्धा नाही झाली. इथं अनमॅरिड कोण कोण हातवर करा. यांना अद्यापपर्यंत 35-32 वय झाले, यांना मुली देऊ शकत नाहीत कारण यांच्या हातात नोकरी नाहीये. डीएड होऊन शिक्षक होऊन यांना पश्चाताप होते की काय मराठी. काय ताई तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही सर, सातारावरून आम्ही इथं आलो. 8 तारखेपासून आम्ही इथं बसलो. परीक्षा घेताना सरकारने सगळ्यांच्यासाठी सेम पेपर घेतला. इंग्रजी असो, उर्दू असो, हिंदी असो, सगळ्या माध्यमांसाठी त्यांनी सेम पेपर घेतला असेल तर तुम्ही मेरिट लावताना माध्यमाचा विचार का करता? याचा अर्थ 120 मार्क घेतलेला मेरिटवाला मराठी माध्यमचा विद्यार्थी घरी बसावा आणि 60 मार्क घेतलेला इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी हा नोकरीला लागावा असा सरकारचा हेतू आहे का? याचा अर्थ असा आहे की हे लोक आमच्या माध्यमाचा विचार करून जर आम्हाला मागे ठेवत असतील तर हे चुकीचं आहे. आता सध्या इथे बसलेल्या लोकांच्या मध्ये मुलं मराठी मीडियम मध्ये शिकले असून सुद्धा सीबीएसई स्कूलला शिकवतात. जर आम्ही ते सोडून घरात बसलो तर सगळे इंग्लिश मिडियमच्या शाळा बंद पडतील याची गॅरंटी आहे माझी. तर सरकारने तसा रूल करावा की सीबीएसई स्कूलला जे कोण शिकवणार आहे त्यांनी फक्त इंग्लिश माध्यमाची डिग्री घेतलेली असावी, ना की मराठी माध्यमाची. सगळे इंग्लिश मिडियम शाळा बंद पडतील. जो हे आयुक्त साहेब म्हणतात की मराठी माध्यमांची मुलं इंग्लिश मिडियमला शिकवू शकत नाहीत, हे खूप चुकीचं आहे. मुळात 1ली ते 4थी या 5वी या वर्गांसाठी कोणत्याही माध्यमाचा नियम लागू नाहीये आणि जे काही शिक्षण देऊ ते मराठी आणि हिंदी किंवा इंग्रजी या ट्रान्सफर लँग्वेज मधून दिलं तर ते मुलांना प्रभावीपणे समजणार आहे. एवढंच माझं म्हणणं आहे फक्त. बघा आता या विषयामध्ये शासनाला अजून हा प्रश्न समजला नाही का? ही मुलं आज 9 दिवस झाले इथं फुटपाथला बसलेली आहेत. यांना जेवणाची काय व्यवस्था, राहायची काय व्यवस्था? मुली आज 500-500, 700-700 किलोमीटरहून या महिला टीचर आहेत. यांनी गुन्हा काय केला? मराठीतून डीएड केला हा त्यांचा गुन्हा. आणि शासनाला लाज वाटली पाहिजे की आम्ही मराठी भाषिक आहोत. महाराष्ट्र शासनाचे सरकार इथं मराठी भाषिकांच्या नावाने दिवस साजरा करतं. हिंदू सरकार म्हणते ही मुलं हिंदू नाहीयेत का? हा माझा राज्य सरकारला, ट्रिपल इंजिन खोके सरकारला सवाल आहे. आणि शिक्षण खात्यातले जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना सुद्धा थोडी तरी लाज वाटावी की या मुलांना, शिक्षक झालेल्या मुलांना 10-10 वर्ष जर नोकऱ्या मिळत नसतील, आज बेरोजगार म्हणून त्यांची अनमॅरिड आहेत, त्यांना मुली कुणी देऊ शकत नाही, आज हे काय करणार? यांनी आत्महत्या केल्यावर शासन लक्ष देणार आहे का? हा माझा राज्य सरकारला सवाल आहे. राज्याचे शिक्षण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री या दोघांनाही आणि मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो, ताबडतोब या विषयाची आपण तड लावावी. हा निर्णय ताबडतोब GR काढावा. सगळ्या जिल्हा परिषदांना आदेश काढावा की माध्यमाऐवजी मेरिटनुसार कुठल्याही माध्यमाचा शिक्षक असो त्याला मेरिटनुसार त्या ठिकाणी जॉईनिंग करून घ्यावं. तशा पद्धतीची जाहिरात काढावी अशी सूचना राज्य सरकारने ताबडतोब करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आमचा सगळ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. हे आंदोलन भविष्य काळात पुढच्या काही दिवसात अतिशय तीव्र स्वरूपाचं होईल. राज्यातल्या हजारो मुलांचा हा प्रश्न आहे.